नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत स्वतःविषयी येणाऱ्या राग या भावनेविषयी. एक व्यक्ती होता की जो स्वतःच्या करिअरमध्ये प्रचंड अपयशी असल्यामुळे निराश असायचा. त्याला कायम असं वाटायचं की घरामध्ये बाकी सगळेजण काम करत आहेत, आपापली जबाबदारी घेत आहेत, आर्थिक खर्चाचा वाटा उचलत आहेत, पण मी मात्र इथे असा. कारण माझं उत्पन्न आता काय आहे, मी या कोणाला कुठल्या बाबतीत पैशाच्या बाबतीत सपोर्टच करू शकत नाही, त्यांना काही मदत करू शकत नाही, ना रोजचा खर्च उचलू शकत. असं म्हणून अत्यंत निराश अवस्थेत असताना त्याच्या मनामध्ये स्वतःविषयी प्रचंड राग यायचा. आणि मग तो राग इतका यायचा की घरामध्ये जरासं साधं काही कोणी वेगळं बोललं तरी तो त्याच्याही नकळत त्याच्यावरती अतिशय रागावून प्रतिक्रिया द्यायचा. रस्त्यावरनं चालताना जरा कोणाचा धक्का लागला की तो ओरडायचा. खूप मोठं भांडण झाल्याशिवाय खूप काही घडल्यासारखं तो राग त्याच्याकडनं व्यक्त व्हायचा. कारण ही जी परिस्थिती त्याच्या आयुष्यात आली होती की तो एकदम हतबल झाला होता. कितीही प्रयत्न करूनही त्याचा बिझनेस चालत नव्हता, आर्थिक उत्पन्न कमी झालं होतं आणि पैसाच नाही, त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी हळूहळू ठप्प होत आल्या होत्या. घरामधलं त्याला कोणी जाणवून देत नव्हतं, पण त्याचंच मन त्याला इतकं खात होतं आणि स्वतःचाच इतका राग येत होता की त्या भावनेने तो पूर्ण आतमध्ये डिस्टर्ब असायचा. आणि मग एक प्रचंड रागीट माणूस, विचित्र माणूस अशी हळूहळू त्याचं व्यक्तिमत्व तयार व्हायला लागलं. तर हा जो काही स्वतःला रागराग करण्याची आपली वृत्ती असते नकळतपणे तयार होणारी, ती आपल्याला हळूहळू कमी करायला हवी, त्याची तीव्रता कमी करायला हवी. कारण त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात, मनावर होतातच होतात.